पुण्यामध्ये संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांची पालखी मुक्कामाला आहे आणि इतकी वर्ष वारीला येणारी जी लोक आहेत त्यांच्यासोबत एक वेगळं आकर्षण आहे. ही सगळी चिल्ली पिल्ली लहान मुलं, ही काही तरुण आहेत, काही लहान आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. जितका मोठ्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे तितकाच त्यांचाही काय अनुभव आहे ऐकणार आहोत. किती वर्ष झाले वारी करतेस तू? पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष. काय नाव आहे आणि किती वर्षाची आहेस? माझं नाव ऋतुजा सोळंके, माझं वय 21 वर्ष आहे. 21. म्हणजे एवढ्या लहान वयात पण तुला वारीला यावं असं वाटतंय? हो. कुणामुळे वाटलं की बाबा आपण वारी केली पाहिजे? माझ्या आजोबा आणि आजी खूप वर्षांपासून वारीला येतात, जवळपास 21 वर्षापासून वारीला येत आहेत. म्हणून मला पण वाटलं मी पण एक वर्ष तरी का होईना वारी करूनच पाहावी, म्हणून मी वारीसाठी आलेली आहे. आणि मग कसं वाटतंय नियोजन? आता तू चालतीयस एवढे दिवस, कुठनं आलीयस आणि किती दिवस चालतीयस? मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. ढेंगळी पिंपळगाव माझं गाव आहे. मी आता आळंदीहून पुण्यापर्यंत चालत आले. मला कोणताच थकवा जाणवला नाही. खूप भारी वाटलं आणि खूप मस्त एन्जॉय करत करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आणि कशा आहेत सोयी सुविधा? म्हणजे आता आपण मुली आहोत तर कधी कधी थोडं वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला ताण असतो किंवा बाथरूमची व्यवस्था नसते, तर या सगळ्या सुविधा कशा आहेत? काय वाटतं? छान आहेत, पण आता वारीला आलं म्हटल्यावर थोडंसं काहीतरी सहन करावंच लागतंय ना. आणि बायकांना एस्पेशली पाळीचा त्रास होतो, तर तुला काय वाटतं की या सगळ्या काळात सुविधा वगैरे व्यवस्थित दिलेल्या आहेत का? हो आहेत. आहेत. आणि कितवी ते शाळा वगैरे काय काय करतेस तू गावात? माझं 3rd इयरला आहे. 3rd इयरला आहेस. आणि असं म्हणतात की तरुण पिढी देवाच्या फार जवळ जात नाही, या सगळ्या फक्त मोठ्यांच्या गोष्टी आहेत. तर तुला काय वाटतं की देवाच्या जवळ तरुण पिढी आहे का? हो आहे. तू काय काय करतेस देवासाठी? तुला काय काय वाटतं? तुझ्या मते देव कशात आहे? माझ्या मते देव आपण पाहिलेल्या प्रत्येक माणसात देव आहे. आणि आता म्हणजे आता वारकरी असं म्हणतात की वारकऱ्यांसाठी सगळ्या गोष्टी समान असतात. तू पण येतेस, तू तरुण आहेस, तुला काय वाटतं? तुझा काय म्हणजे तुझा काय विचार आहे या सगळ्यामध्ये, की तुला आजूबाजूला दिसतात का सगळ्या समान गोष्टी? हो, समान गोष्टी दिसतात. मग सगळे स्वयंपाक वगैरे करतात. स्वयंपाकाचं कसं असतं? सगळ्या इकडे डिव्हिजन कसं केलेलं असतं? म्हणजे कोणी पंक्ती हे वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये डिव्हिजन केलेलं असतं. अच्छा. ही बहीण तुझी? हो, माझी बहीण. काय नाव तुझं? विद्या गिरकर, आणि कुठनं आली आहेस तू? ढेंगळी पिंपळगाव. किती वर्षाची आहेस आणि काय करतेस? मी 13 वर्षाची. आणि पहिल्यांदा आली मग वारीला? कसं वाटतंय वारीत? चालतीयस एवढी सगळी लोक आहेत, घरचे आहेत, म्हणजे म्हातारी कोतारी माणसं आहेत, तू त्यात एवढी तरुण आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. तुला काय वाटतं तुझ्यासाठी देव काय आहे? आता तेवढ्या सगळे देवासाठी लोक चालत चालली आहेत, तुझ्यासाठी देव काय आहे? तिला नाही माहिती देव काय आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्यासाठी देव कशात आहे? चांगलं आहे. देव कशात आहे तुमच्या मते? आमच्या मनात देवी. मनात देव. आणि तुम्ही किती वर्ष येत आहे? आम्हाला 22 वर्ष झाली. मग तू कितवीत आहेस आणि काय करतेस? मी 7वीत आहे. 7वीत आहेस. शाळा वगैरे मग आता बुडतीये, मग ते कसं करणार आता? सुट्टी घेऊन आली. सुट्टी घेऊन आली. काय सांगितलं मग शाळेत सुट्टी घेताना? वारीला चालली. वारीला चालायचं सांगितलं आणि दिली सुट्टी मग? आणि मग एवढा सगळा अभ्यास आता बुडणार आणि परीक्षा वगैरे असेल तर काय करणार? इथून जाऊन करायचा अभ्यास. इथून गेल्या तिकडे जाऊन मग परत करणार अभ्यास. कसं वाटतंय? आणि मग तू इथून पुढे दरवर्षी येणार आता वारीला? नाही येणार. मग कधी काय येणार आता वारीला? जेव्हा तर शाळेत जावं लागतं. जावं लागतंय. तुला काय वाटतं? तू येणारच दरवर्षी वारीला? हो, मी दरवर्षी येणार. दरवर्षी येणार. आणि एखाद्या वर्षी समजा नाही जमली, कारण आपण म्हणतो की वारी चुकवायची नसते, तर मग तू काय करणार दरवर्षी? कसं प्लॅनिंग करणार? आता वारीचं प्लॅनिंग काय? बरं, आपण बघितलं की म्हणजे जसं मोठ्यांसाठी ही वारी चुकवायची नाही असं आपण म्हणतो, तसं तरुण पिढी सुद्धा वारीच्या तितकीच जवळची आहे, त्यांना सुद्धा देव तितकाच जवळचा वाटतोय. आणि ह्या सगळ्या 15 नंबरच्या या वारीच्या या परिसरामध्ये आपण आहोत आणि प्रत्येकाची मतं आपण जाणून घेतोय. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा.